नमस्कार मित्रांनो, मी अनुजा तुमचं स्वागत करते आपल्या कडकलाथ या यूट्यूब चॅनलवरती। आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आलेलो आहोत ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ सर यांच्या घरी। आणि ही सगळी तुम्ही बघताय ही सरांची साहित्य संपदा आहे। आणि मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी मी सरांचा आधी थोडक्यात परिचय करून देते। सरांचा जन्म 10 ऑगस्ट 1934ला वैजापूर औरंगाबाद इथे झालेला आहे। सरांचं शिक्षण MA PhD आहे। सरांनी सरस्वती भुवन हायस्कूलमधून मॅट्रिक झालेले आहेत सर, आणि MA PhD आहे। आणि सरांच्या PhDचा विषय आहे आधुनिक मराठी काव्यातील प्रतिमासृष्टी। आणि सरांचं शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय औरंगाबाद इथे सर मराठीचे अधिव्याख्याता होते। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मराठी विभाग इथे सर अधिव्याख्यात्या, प्रपाठक, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख अशा वेगवेगळ्या पदांवर सरांनी काम केलेलं आहे। त्यानंतर सरांची जवळपास बरीच पुस्तकं प्रसिद्ध आहेत, पण त्यातली काही मोजकी पुस्तकं मी तुम्हाला सांगते। त्यापैकी कविता आणि प्रतिमा, काही मराठी कवी, जाणीव आणि शैली, वाङ्मयीन संस्कृती, त्यानंतर नाग देशपांडे यांची कविता, मर्ढेकरांच्या कविता, त्यानंतर 4 संपादनं सरांचे प्रसिद्ध आहेत। त्यामध्ये साहित्य प्रकार, स्वरूप आणि अध्यापन, गंगाधर गाडगिळांची निवडक समीक्षा, दासोपंत विरचित गीतार्णव, त्यानंतर मॉडर्न इंडियन लिटरेचर हे सरांचं संपादन साहित्य आहे। त्यानंतर संशोधनपर निबंधसुद्धा आहेत, समीक्षा लेखनसुद्धा आहे। आणि सरांना जवळपास 23 पुरस्कारांनी सर सन्मानित आहे। त्यापैकी काही निवडक पुरस्कार मी तुम्हाला सांगते। त्यामध्ये कविता आणि प्रतिमा या सरांच्या ग्रंथाला 1982मध्ये राश्री जोग पुरस्कार मिळाला होता। त्याच वर्षी कविता आणि प्रतिमासाठीच सरांना महाराष्ट्र शासनाचा उत्तम वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला होता। त्यानंतर 2010मध्ये वाङ्मयीन संस्कृती या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा उत्तम वाङ्मय निर्मिती पुरस्कार होता। त्यानंतर 1992मध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार होता महाराष्ट्र शासनाचा। असे वेगवेगळे पुरस्कार सरांना मिळालेले आहेत। यासोबतच सरांनी जवळपास 4 दशकं साहित्य समीक्षेची सेवा केली आहे। याविषयी आपण बरंच काही जाणून घेऊया सरांसोबतच्या मुलाखतीत। नमस्कार मित्रांनो, मी अनुजा तुमचं स्वागत करते आपल्या कडकलाथ या यूट्यूब चॅनलवरती। आजही कडक बात या विषयावर आपण बोलणार आहोत। आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण की अत्यंत महत्त्वाची व्यक्तीसुद्धा आपल्यासोबत आहे, आणि ती म्हणजे 88 वर्षांचे ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ सर। तर सर, सगळ्यात आधी आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। आभारी आहे। मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे या व्हिडिओचा आजचा विषय आहे की सर समीक्षक असल्यामुळे नवोदित कवींसाठी सर कशा पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। सर, सगळ्यात आधी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की प्रत्येकजण आपली एक व्यथा, आपला विचार कवितेतून मांडत असतो, पण सगळ्यांना कविता समजतेच किंवा समजलेली असतेच असं नाही। तर कविता म्हणजे नक्की काय, याविषयी तुम्ही काय सांगाल? हा अतिशय अवघड प्रश्न विचारलात। कवितेची काही व्याख्या करता येत नाही, परंतु कविता ही अशी गोष्ट आहे की जी संपूर्णपणे 100% शब्दकला आहे। म्हणून ज्याला वाङ्मय आपण म्हणतो त्याचं मूळ रूप कविता हे आहे। कारण कविता ही शब्दांना निगडीत असलेले जे अर्थ असतात त्या अर्थांचे संबंध जोडून तयार होते। म्हणून कवितेतले शब्द बदलता येत नाहीत। एक शब्द कवीनं वापरला आणि आपल्याला वाटले की त्या अर्थाचा दुसरा शब्द आपण घ्यावा, तर घेता येत नाही। दुसरं असं की इतर वाङ्मय प्रकार, म्हणजे उदाहरणार्थ कादंबरी, ही शब्दाकडून वास्तवाकडे जाते। म्हणजे आपण शब्द वापरतो, वाचतो, आणि त्या शब्दातून आपल्यासमोर एक वास्तवाचं चित्र उभं राहतं। कवितेचं तसं नाही। कवितेमध्ये शब्द हेच महत्त्वाचे, आणि शब्दांशी निगडीत असलेल्या भावना, निगडीत असलेले विचार, निगडीत असलेल्या संवेदना यांची जुळणी होत जाते, आणि ही जुळणी आपल्याला कविता वाचताना कळत जाते। म्हणून कविता हा
मूलभूत वाङ्मय प्रकार मानला जातो. आणि म्हणून वाङ्मयाबद्दल जो विचार केला जातो त्याला काव्यशास्त्र असं नाव आहे. कारण काव्याच्या आधारे केला जाणारा विचार सगळ्या वाङ्मय प्रकारांना लागू पडू शकतो. आणि म्हणून शब्दकला असं कवितेचं वर्णन आपल्याला करावं लागतं. आता यामधून अनुभव व्यक्त होत असतात, पण हे अनुभव शब्दांच्या अर्थांशी निगडीत असलेले अशा प्रकारचे. म्हणून कवितेचं मी तुम्हाला जर विचारलं की बालकवींची समजा तुम्ही खेड्यातली एक रात्र ही कविता वाचली आणि विचारलं की काय हो त्या कवितेमध्ये, तर तुम्हाला काही सांगता येणार नाही. पण मी जर विचारलं की रारम बोराड्यांच्या कादंबरीमध्ये अमुक एका काय आहे, तर तुम्ही मला कथा सांगाल. नक्कीच. आहे की नाही? म्हणजे कविता ही दुसऱ्या रूपामध्ये, दुसऱ्या शब्दामध्ये रूपांतरितच करता येत नाही. कविता बालकवींची खेड्यातील एक रात्र ही कविता म्हणजे काय आहे? कविता म्हणजे खेड्यातली एक रात्र, ती वाचा म्हणजे समजेल. तिचा आशय मला तुम्हाला सांगता येणार नाही. म्हणून ज्याला केवळ वाङ्मय असं आपण म्हणू, प्युअर लिटररी आर्ट, ती कविता. म्हणजे म्हणून कविता लिहिणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आणि कविता लिहिणं ही अतिशय सोपी गोष्ट आहे असं बहुतेकांचं मत असतं. कारण तिचा आकारमान लहान असतं, त्यामुळे आपण एक 10-12 ओळी लिहिल्या की झालं. कादंबरी लिहायची म्हणजे एका मागोमाग एक प्रकरण लिहित बसायचं, कष्टाचं काम आहे. तेव्हा कविता पटकन लिहून होते. तेव्हा बहुतेकांचं असं समज की कविता लिहिणं ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे, पण कविता लिहिणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. म्हणून केशवसुतांनी असं म्हटलेलं आहे की कविता ही आकाशातून कोसळणाऱ्या विजेसारखी आहे. ती जर धरायला गेल्या तर तुमचे हात भाजून निघतील. म्हणून कवी हा नेहमी भाजलेलाच असतो एका अर्थानं कवितेमुळे. आणि म्हणून कवी अंतर्बाह्य एक वेगळंच असं व्यक्तिमत्व बनून जातं. म्हणून कविता हा प्रकार माझ्या दृष्टीनं अतिशय अवघड आहे. आणि मला असं नवोदितानं सांगावं वाटतं की वैयक्तिक अनुभवाला आणि तो शब्दांमध्ये उतरला म्हणजे कविता होत नाही. समजा प्रेम करतो एखादा, प्रेमभंग झाला, लिहिली कविता, ती कविता होत नाही. कवितेमध्ये अनुभव हा वैयक्तिक, त्याचा वैयक्तिक रूप तुम्हाला नष्ट करावं लागतं. त्याला एक साधारणीकृत रूप द्यावं लागतं. म्हणून तो T.S. इलियट नामक जो कवी आहे इंग्रजी, त्याला असं म्हटलं आहे की पोएट्री इज ॲन इस्केप फ्रॉम पर्सनॅलिटी. तुमचं वैयक्तिक जे व्यक्तिमत्व असेल त्याच्यापासून बाजूला होणं, ते टाळणं आणि ते टाळून मग तुमच्या अनुभवाला एक शब्दरूप देणं. आणि ही गोष्ट खूप अवघड अशा प्रकारची गोष्ट आहे. ती सगळ्यांना जमते असं नाही. बरं सर, कमी शब्दात कविता लिहिली जाते आणि तेवढी ती जास्त प्रभावी ठरते असं आपण म्हणतो. पण आता बरेच जण दीर्घ कविता सुद्धा लिहितात. मग त्यावेळी त्यातली लय हरवण्याची भीती असते का? नाही, त्याचं असं आहे, हा कवितेच्या बाबतीतला सगळ्यात वादग्रस्त प्रश्न आहे. हा वादग्रस्त यासाठी की केवळ भावना आणि संवेदना यांनी युक्त असलेला अनुभव शब्दबद्ध करणं ही मूळ कविता, कवितेचं हे मूळ रूप आहे.
त्याला विशुद्ध कविता असं सामान्यपणे म्हटलं जातं. आपण कविता बिघडवतो कशी, म्हणजे गढूळ करतो त्यामध्ये विचार आणून, त्यामध्ये कथानक आणून. आणि कथानक आणि विचार आणले की कवितेला लांबी यायला लागते. कारण विचाराला अनेक अंग असतात, कथेला अनेक घटक असतात, प्रसंग असतात. त्यामुळे कथा किंवा विचार जेव्हा मांडला जातो तेव्हा स्वाभाविकपणे कवितेची लांबी वाढते. तेव्हा ही विशुद्ध कविता नाही. विशुद्ध कविता म्हणजे जिला मराठीमध्ये भावकविता असं आपण म्हणतो. भावकवितेच्याही पलीकडे जाऊन केवल कविता म्हणून एक विचार कवींनी मांडला. तुम्हाला माहिती असेल की युरोपमध्ये सिम्बॉलिस्ट नावाची कवींची एक चळवळ 19व्या शतकाच्या पूर्वार्धात उभी राहिली. प्रामुख्यानं फ्रेंच कवी यांनी ती उभी केली. मलार्मी, रिम्बॉ, व्हॅलरी असे अनेक कवी. त्यांचं म्हणणं असं की कविता ही एक शब्दसंगीत आहे. संगीताला ज्याप्रमाणे अर्थ नाही, म्हणजे आपलं भारतीय संगीतामध्ये चीज असते आणि ती गायली जाते म्हणून आपल्याला वाटतं अर्थ आहे. पण तुम्ही जर सतार ऐकली किंवा एखादं तंतुवाद्य ऐकलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्याला अर्थ नाही आहे, ती केवळ स्वरांची रचना आहे. त्याप्रमाणे कवितेला अर्थ केव्हा प्राप्त होतो? शब्दांशी निगडीत असलेला विचार याच्यामुळे प्राप्त होतो. मग शब्दसंगीत जर बनवायचं असेल तर हा विचाराचं अंग पूर्णपणे आपण नष्ट केलं पाहिजे. अशा प्रकारचा त्यांनी विचार केला आणि ती कविता अशी बनली की ती अतिशय दुर्बोध कळेनाशी झाली. त्यामुळे ही चळवळ लवकरच संपुष्टात आली. आपल्याकडे ग्रेस या कवीवर सिम्बॉलिस्ट कवींचा फार मोठा प्रभाव आहे. ग्रेसची कविता आपल्याला लवकर कळत नाही याचं कारण तिला अर्थच नाही. तर ती शब्दांचे नाद, शब्दांशी निगडीत असलेल्या संवेदना आणि भावना यांची संघटना बांधणारी कविता आहे. म्हणून तिला अर्थ प्राप्त होत नाही. तुम्ही जर विचारलं की या कवितेचा अर्थ काय, तर सांगता येत नाही. तेव्हा कवितेला गढूळ केलं जात असं कवींचं म्हणणं आहे. वैचारिकता आणली किंवा त्यामध्ये कथात्मकता आणली की कविता गढूळ होते. ती मूळ कविता नाही. पण तरी ही कविता महत्त्वाची असते. कारण कुठलाही वाङ्मय प्रकार हा शुद्ध स्वरूपात टिकवताच येत नाही. शुद्ध स्वरूपातलं वाङ्मय ही एक केवळ मानसिक कल्पना आहे. आपण त्यामध्ये काही एक गढूळपणा आणतोच. ज्याप्रमाणे अगदी नितळ पाणी हे त्यातून पाहिलं तर पाणी दिसतच नाही, पलीकडचं दृश्य दिसतं. त्यात थोडं जर आपण मातीचे 2 कण टाकले की मग पाण्याला अस्तित्व आहे हे कळतं. तसं आहे, कवितेला अस्तित्व पाहिजे ना, मग ती थोडी गढूळ करा. म्हणजे भाषिक संस्कार वगैरे म्हणजे तिच्यामध्ये वैचारिकता, तिच्यामध्ये कथात्मकता या गोष्टी येऊ द्या. आता आपल्याकडे झालं असं की 1950 ते 1970 या काळामध्ये कविता अधिकाधिक विशुद्ध बनवण्याचे प्रयत्न झाले. त्याला रूपवाद असं नाव दिलं गेलं. सत्यकथेमध्ये ही कविता येत होती. या कवितेच्या विरुद्ध एक बंड काही कवींनी पुकारलं. त्यांनी केलं काय की सत्यकथेचा अंक जाळून टाकला. जाहीरपणे रस्त्यावर उभं राहून सत्यकथेचा अंक जाळला की आम्हाला यातलं वाङ्मय मान्य नाही.
आणि आम्हाला कुठलीही व्यवस्थाच मान्य नाही. आम्ही एका परीनं अराजकतावादी आहोत, म्हणून आम्ही मासिक नाही चालवणार. आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही मासिक छापू. म्हणून या चळवळीला अनियतकालिकांची चळवळ असं नाव दिलं. म्हणजे हे नियतकालिक नाही, दर महिन्याला 1 तारखेला जे प्रसिद्ध होईल ते नियतकालिक. आम्हाला वाटलं आज अंक काढायचा, आम्ही काढणार. आम्हाला वाटलं अंक काढायचाच नाही तर आम्ही काढणार नाही. मग यामध्ये आज प्रस्थापित असलेले बरेच कवी त्यामध्ये आलेले आहेत. उदाहरणार्थ जागतिक पातळीवर ज्यांची कविता गेली ते अरुण कोलटकर या चळवळीत होते, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, चंद्रकांत पाटील, मनोहर ओक, तुलसी परब असे अनेक कवी या चळवळीमध्ये होते. त्यांनी 15-15, 16-16 कवितांची पुस्तकं काढली. तुम्ही पुस्तकं भरघोस काढताना आम्हाला 5च कवींची कविता छापायच्या, त्याचंच पुस्तक. असा प्रकार इंग्लंडमध्ये झाला. टी. ह्यूम नावाचा इमेजिस्ट कवी होता. त्या कवीनं कम्प्लीट वर्क्स ऑफ टी. ह्यूम म्हणून पुस्तक, त्यात फक्त 5 कविता. आणि त्याचं म्हणणं या 5 कविता फार मूलभूत आहेत, याच्यापेक्षा जास्त लिहायची गरजच नाही. तेव्हा अशा चळवळी जशा युरोपमध्ये झाल्या, अमेरिकेत झाल्या, तशा त्या आपल्या महाराष्ट्रातही झाल्या. आणि म्हणून कवितेचं स्वरूप बदललं. म्हणजे सत्यकथेच्या कवितेनं कथात्मकता आणि वैचारिकता ही वगळून टाकायचा प्रयत्न केला आणि प्युअर पोएट्रीकडे प्रवास सुरू केला. यांनी पुन्हा कथात्मकता, वैचारिकता आणली. त्यामुळे या सगळ्या कवींच्या कविता दीर्घ स्वरूपाच्या कविता आहेत. आता तुम्ही भिजकी वही हे पुस्तक पाहिलं अरुण कोलटकरांचं तर प्रचंड मोठ्या कविता आहेत. सर मगाशी तुम्ही प्युअर पोएट्री म्हणजे मूलभूत कवितेविषयी सांगितलं की कवितेतले जे शब्द असतात त्याला पर्याय असत नाही. तर जसं आपण ठरवून गद्य लिहितो त्यातल्या वाक्यरचनेमध्ये आपल्याला काही बदल करता येतात, तसं ठरवून पद्य लिहिता येतं का? हो. हे पहा, कवीच्या मनात काही एक असतं, त्याला ते जे व्यक्त करायचं आहे ते असतं. ते काही तुम्हाला गद्यात सांगता येणार नाही. ते असं असतं की ते कविता रूपच धारण करतं. मग कवी कविता लिहितो, मग त्याला वाटतं की आपल्याला जे सांगायचं आहे ते या शब्दातून येत नाही, मग तो शब्द बदलतो. याला संस्करण म्हणतात. कवितेबद्दल तरुणांची अशी भूमिका असते की ती उत्स्फूर्त आहे. आपल्याला काहीतरी झटका येतो आणि आपण लिहून जातो. हे खरं नाही. कविता ही जाणीवपूर्वक निर्माण करायची गोष्ट आहे. तिच्यात प्रतिभा असते, तिच्यात स्फूर्तीही असते. स्फूर्तीबद्दल अशीच कल्पना आहे की ती क्षणभराची गोष्ट आहे. तुम्हाला दिवसेंदिवस झपाटल्यासारखं त्या कवितेच्या निर्मितीमध्ये कवी गुंतलेला असतो. एखादी कविता लिहायला त्याला महिनाही लागतो. कविता असते 10-12 ओळींची, पण लेखनकाल 1 महिन्याचा असू शकतो. काही कवींच्या कविता संग्रह पाहिले तर लेखनकाल खाली दिलेला असतो, अमुक तारखेपासून अमुक तारखेपर्यंत. आणि कविता असते 10-15 ओळीची. आपल्याला वाटते एवढे 15 ओळी लिहायला महिना कसा काय लागला, पण तो अनेक संस्कार त्या कवितेवर करत असतो. म्हणजे प्राथमिक कविता लिहिली की मग तो त्याच्यावर संस्कार करत जातो. सगळ्या कलांच्या बद्दल ही गोष्ट आहे. उदाहरणार्थ शिल्पकलेमध्ये तुम्हाला माहिती आहे किंवा चित्रकलेमध्ये सतत चिंतन करून चित्र बदलत राहतो चित्रकार. म्हणून कला ही एक जाणीवपूर्वक
निर्माण करायची गोष्ट आहे, पण ती ठरवून करता येत नाही. तिला आतून पहिल्यांदा साध मिळावा लागतो की हे व्यक्त करायचं आहे, आणि मग ते व्यक्त करताना तो एका विशिष्ट मनोवस्थेत जातो. ती मनोवस्था दीर्घकाळ राहू शकते. तो जेवतो, खातो, झोपतो, मित्रांशी गप्पाही मारतो, पण त्याच्या डोक्यात ती कविता सतत भिनलेली असते. बरं सर, आता आपण कविता म्हणजे नक्की काय याची व्याख्या करता येत नाही असं तुम्ही सांगितलं. आणि फक्त उत्कट भावना किंवा उत्स्फूर्तपणे आलेली कविता म्हणजे कविता असत नाही, त्याला दुरुस्त करणंही गरजेचं असतं. पण गरजेचं असतं तसं नाही. हां. कवीला वाटलं पाहिजे, कवीचं आतून एक कवी बोलत असतो, त्याचा आतला अंतरात्मा, अरे हा शब्द नाही बरोबर वाटत, हा शब्द मला जे व्यक्त करायचे ते नाही व्यक्त करू देत, हा बदललाच पाहिजे. नक्कीच. पण ते दुरुस्त करत असताना किंवा आपल्याला काही प्रतिमा वापराव्या लागतात, पण काही प्रतिमांचा पुनर्वापर होतोय का? त्याच प्रतिमा वापरल्या जात आहेत हो, का? येतात ना. काही प्रतिमांना सूत्र प्रतिमा असं, म्हणजे त्या कवीच्या एकूण व्यापक जाणीव विश्वाचा तो एक भाग असतो, ती प्रतिमा, आणि ती वारंवार पुनरुक्त होत जाते. पण प्रत्येक कवितेत तिची अर्थछटा वेगळी असते. म्हणजे तोच तोपणा नाही, तिचं बाह्यरूप तेच असतं, पण आंतरिक रूप भिन्न असतं. म्हणजे त्या कवितेमध्ये ती अर्थपूर्ण असते, त्या संपूर्ण कवितेच्या संदर्भात तिची अर्थपूर्णता. तीच प्रतिमा आधी वापरली, तिची अर्थपूर्णता पुन्हा वेगळीच. अशा कवींच्या काही सूत्रप्रतिमा असतात, आणि एखादा संग्रह जर तुम्ही पाहिला तर ते वारंवार त्या प्रतिमा पुनरुक्त होत जातात. बरं सर, आता मुलाखतीच्या शेवटी येताना तुम्हाला मी असं विचारेन की नवकवींच्या हातून उत्तम कलाकृती, उत्तम कविता निर्माण व्हाव्यात यासाठी तुम्ही नवोदित कवींना काय सांगाल? फार गुंतागुंतीचा आणि व्यापक प्रश्न विचारला, पण थोडक्यात मी सांगतो. कवीला एकूण जीवनाबद्दल काही त्याचं स्वतःचं आकलन असलं पाहिजे. हे आकलन किती व्यापक आहे, त्या आकलनाला किती विविध प्रकारचे अंग आहेत, याच्यावर त्या कवीचं मोठेपण ठरतं. एक त्यामध्ये काही एक अतिभौतिकता, ज्याला आपण आध्यात्मिकता सर्वसामान्यपणे म्हणतो, तो गुण असावा लागतो. ज्या कवीमध्ये हे गुण येत नाहीत, त्यांची कविता चांगली मांडली जात नाही. याचं कारण असं की ही अतिभौतिकता कवितेमध्ये जेव्हा येते, आता अतिभौतिकता काय ही पुन्हा फार विस्तारानं बोलण्याची गोष्ट आहे, थोडक्यात मी या ठिकाणी सांगतो. त्यामुळे कविता ही कायम जिवंत राहते. उदाहरणार्थ 62 साली युद्ध झालं आणि सगळ्या कवींनी कविता लिहिल्या, युद्ध संपलं, त्या कविता संपल्या. भेटेने 9 महिन्यानं वगैरे स्वातंत्र्य चळवळीत कविता लिहिल्या गेल्या, स्वातंत्र्य मिळालं, त्या कविता संपल्या. पण झपूर्झा ही कविता कायम आहे, ती पुढेही कायम राहील. कारण केशवसुतांची झपूर्झा ही कविता अशी आहे की तिला एक गूढ आध्यात्मिक असा अर्थ आहे. म्हणून कविता अशी असते की जी एका पातळीवर संदिग्ध बनून जाते. तिथपर्यंत तुम्हाला कळतं, कवितेचा अर्थ कळतो किंवा कविता समजते, त्याबरोबर असं वाटतं की याच्या पलीकडे काहीतरी आहे, आणि ते आपण शोधलं पाहिजे. म्हणून श्रेष्ठ दर्जाची कविता ही वारंवार वाचली जाते, एकदा वाचून भागत नाही, आणि प्रत्येक वाचनात आपल्याला ती काहीतरी नवं देत असते. कादंबरी पुन्हा पुन्हा वाचत नाही माणूस, पण कविता ही, म्हणजे जे खरोखर कवितेचे रसिक आहे त्यांच्या बाबत बोलतो,
पुन्हा पुन्हा वाचतात. की उदाहरणार्थ बालकवी, आता हा जाऊन 100 वर्ष होऊन गेली, पण मी अजूनही उघडतो, फुलराणी वाचतो, खेड्यातली एक रात्र वाचतो, औदुंबर वाचतो. आता औदुंबर या कवितेचा अर्थ काय याच्यावर पुस्तकच आहे. अनेक टीकाकारांनी आपापल्या परीनं औदुंबर या कवितेबद्दल लिहिलेलं आहे. कोण आहे हा औदुंबर? एका डोहामध्ये पाय पसरून असा शांत बसलेला कोण आहे? हा योगी आहे? नीट कळत नाही, पण ती कविता आपल्याला झपाटून टाकते. ज्याला इंग्रजीत हॉन्टिंग म्हणतात, तसं एक हॉन्टिंग असतं. कविता हा प्रकारच असा आहे की जो तुम्हाला भारावून टाकतो, झपाटून टाकतो. सतत कविता रसिकाला आपल्याकडे खेचत राहते. पण जर कवितेला नेमका अर्थ दिला तर तो अर्थ कळला की कविता संपली. आजचे कवी जे बांधिलकीची कविता लिहितात की समाज परिवर्तनासाठी अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे, या कवितेत हा गुण येतच नाही. म्हणून आजची बहुतेक कविता ही तात्कालिक कविता आहे, ती टिकाऊ कविता नाही. म्हणजे जसं आरती प्रभू जर घेतला तर आपल्याला असं दिसतं की तो कायम टिकणारा असा कवी आहे. पण आज हे जे कवी आहेत सामान्यपणे, आता नावं घेत नाही, परंतु ज्यांना बांधिलकी घेऊन काहीतरी समाज परिवर्तनाबद्दल लिहावं असं वाटतं, ती कविता टिकणारी कविता नाही. म्हणून कविता ही अशी चिरकालीन राहणारी गोष्ट आहे. म्हणजे आज तुम्ही संस्कृतमधलं मेघदूत वाचलं तरी आज ते तितकंच अर्थपूर्ण आहे जितकं कालिदासाच्या काळात होतं. तसंच केशवसूत, बालकवी, गोविंदाग्रज हे तुम्ही मोठे कवी वाचले तर तुम्हाला हा अनुभव येईल. तुम्हाला लक्षात येईल की लहान कवी जे आहेत त्यांची कविता लवकर संपलेली असते. आता रेंदाळकर कोणी वाचील का? तुम्हाला तर नावही माहीत नसेल, परंतु बालकवींचे समकालीन कवी होते, कोणी वाचत नाही. किंवा सत्यकथेचे जुने अंक पाहिले तर असे अनेक कवी आहेत की आज ज्यांची नावही माहीत नाहीत, पण त्यामधले टिकले कोणते? विंदा करंदीकरांसारखे कवी टिकले त्या परंपरेतले. परिचय म्हणून एक आध्यात्मिकता तिच्यामध्ये असणं आणि एक संदिग्धता, म्हणजे एक मेटाफिजिकल क्वालिटीज कवितेमध्ये लागतात आणि दुसरं तिच्यामध्ये अशी एक गोष्ट लागते की जी आपल्याला पूर्णपणे उकलताच येत नाही. असं जे लेखन आहे ते लेखन कायम टिकणारं लेखन आहे. नवोदित कवींपैकी तुम्ही कोणाची कविता वाचली का, तुम्हाला आवडलेली एखादी? हे बा, मला जे कवी आवडतात अगदी अलीकडचे ते म्हणजे प्रफुल्ल शिलेदार एक, दुसरे श्रीधर नांदेडकर, ज्यांची कविता माझ्या एकूण आकलनाच्या दृष्टीनं चांगली कविता कशी असते या चौकटीत बसतात. तिसरी कविता महाजनजी अलीकडेच वारली, तिची कविता. असे फार थोडे कवी असे आहेत की जे आज उत्तम कविता लिहितात. त्यातही श्रीधर नांदेडकर हा आपल्याकडचा औरंगाबादचा कवी आणि नागपूरचे प्रफुल्ल शिलेदार हे दोन कवी मला महत्त्वाचे वाटतात जे सध्या लिहितात ते. मित्रांनो, आता आपली मुलाखत संपत आलेली आहे आणि आजच्या या
कडक बातमध्ये कडक साहित्याविषयी आपण चर्चा केली ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांच्याशी, आणि सरांनी नवोदित कवींसाठी खूप मार्गदर्शन केलं आहे. पण हा मुलाखतीचा पहिला भाग होता. मुलाखतीचा दुसरा आणि तिसरा भाग सुद्धा येणार आहे, त्यामुळे तुम्ही कडकलात या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रंजक आणि कडक व्हिडिओज करता कडकलात या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर टॅप करायला विसरू नका, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील.